नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। गेल्या काही महिन्यांपासून अमरावती शहरामध्ये युवकांच्या आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। काही दिवसापूर्वीच अमरावती शहरामध्ये 11व्या मजल्यावरून उडी घेऊन एका मुलीने आत्महत्या केलेली आहे। संपूर्ण अमरावती शहर या घटनेनंतर हादरून निघालं, मन सुन्न झाले। अशा प्रकारे जर युवकांच्या आत्महत्या होत राहतील तर पालकांनी काय करायचं हा मोठा गहन प्रश्न निर्माण झालेला आहे। मुलगी म्हणते आहे की मी माझं पॅशन कंप्लीट करू शकली नाही म्हणून मी आत्महत्या करते आहे। खरंच मरण हा शेवटचा पर्याय आहे का? मृत्यू स्वीकारणे हाच त्याच्यावरचा पर्याय आहे का? जाणून घेऊया युवकांकडूनच याबद्दलच्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत। आज माझ्यासोबत काही युवक आहेत आणि युवतीसुद्धा आहे, यांच्याकडून आपण हे जाणून घेणार आहोत की खरंच आत्महत्या करणे हा या विषयावरचा पर्याय आहे का? आपको क्या लगता है कि सुसाइड करना ही इसका आंसर है क्या? नहीं, सुसाइड तो कोई भी प्रॉब्लम का सॉल्यूशन नहीं है। जैसे हम देख रहे हैं कि सुसाइड बहुत बढ़ रहे हैं, तो मतलब इसके बहुत से रीज़न हो सकते हैं, जैसे डिप्रेशन, फियर ऑफ फेलियर हो सकता है कि मतलब कंपटीशन बहुत बढ़ रही है। और एक मेजर रीज़न ये भी है कि बच्चे अपने पेरेंट्स से शेयर नहीं कर रहे कुछ। मतलब शायद उन्हें ये लगता होगा कि पेरेंट्स समझेंगे नहीं, बट उन्हें ये समझने की कोशिश है कि पेरेंट्स ही हैं जो ये सब चीज़ से गुजरे हैं, तो वो ही एक प्रॉपर सोर्स है जो हमें सही मीडियम बता सकते हैं और सोसाइटी शायद इससे रुक सकते हैं। आप कौन से क्लास में पढ़ती हो? आई एम स्टडिंग इन 3rd ईयर फ्रॉम HUPM COET, परसुइंग कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग। जब आपको कुछ ऐसा नेगेटिव फील होता है या डिप्रेशन आता है तो आप क्या करती हो? हाँ, मतलब जैसे इंजीनियरिंग में भी कंपटीशन बहुत बढ़ रही है, तो ऐसा आता तो है कि कैसे करेंगे आगे, मतलब जॉब वॉब लगेगी कि नहीं। तो यही मतलब पॉजिटिव मन में सोचती हूँ कि नहीं, मतलब जैसे हार्डवर्क कभी खाली नहीं जाता, हार्डवर्क करके सक्सेस मिलती है। और अपने टीचर्स, पेरेंट्स, उनसे कभी कंसल्ट करती हूँ, तो वो मुझे मतलब मोटिवेट करते हैं। अभी देखिए बहुत सारे बच्चों में ये है कि हमारे खुद के मन से हमको पढ़ने नहीं दिया इसलिए हम सुसाइड कर रहे हैं, या फिर हमको अच्छे मार्क्स नहीं आए, अच्छे ग्रेड नहीं आए तो भी हम सुसाइड कर रहे हैं। तो ये सारी चीज़ें जो हो रही है, तो इसमें आपको क्या लगता है, एज अ गर्ल आपको क्या लगता है? अगर मन की बात है हाँ, तो ये कुछ एरिया में है ऐसा कि पेरेंट्स जैसे कोई लड़की को फैशन डिज़ाइनिंग, फैशन मॉडलिंग में जाना है, डांस में जाना है, एक्टिंग में, तो ऐसा मतलब किसी का नज़रिया रहता है कि उस तरफ उनका नेगेटिव वे रहता है कि लड़कियों को उसमें नहीं जाना चाहिए। तो लेकिन ऐसा नहीं है, लड़की आप कुछ भी कर रही है, हर चीज़ कर रही है, तो मतलब वो हर चीज़ में जा सकती है। तो इसमें पेरेंट्स को सपोर्ट करना चाहिए। और मार्क्स की बात रही तो मार्क्स मतलब सबको समझने की ज़रूरत है कि मतलब सब अलग अलग डिपेंड करता है, कोई बहुत होशियार रहता है, कोई बहुत कम रहते हैं। तो पीस ऑफ पेपर कांट डिसाइड द फ्यूचर। सो मार्क्स तो हमें सोचना चाहिए कि हम अपना बेस्ट दें, लेकिन अगर कम भी आए तो फिर नेक्स्ट बार अच्छी लाने की कोशिश करना है। मतलब उसे ऐसा फेलियर नहीं लेना है, उसे ऐसा लेसन लेना है ताकि हम अगली बार और अच्छा करें। बहुत ही अच्छे आन्सर्स दिए बच्चे ने। अभी जानते हैं इनसे, मला सांग की तुला काय वाटतं की आत्महत्या करणं हा खरंच शेवटचा पर्याय आहे का? नाही मॅम, आत्महत्या म्हणजे टेम्पररी प्रॉब्लेमसाठी काढलेलं परमनंट सोल्युशन आहे। जीवन एकदाच मिळतं माणसाला आणि ते पूर्णपणे जगणं ही आपली जबाबदारी आहे। तर मला असं वाटतं की मुलांनी सुसाईड न करता जर त्यांच्या पॅरेंट्सशी कन्सल्ट केलं, स्पेशली त्यांचे जे फ्रेंड्स असतात त्यांच्याशी कन्सल्ट केलं तर कदाचित त्यांच्या प्रॉब्लेमवरती काहीतरी सोल्युशन निघू शकेल। पण आजकाल कसं झालं आहे की सगळं मोबाईलमुळं, सोशल मीडियामुळं सगळं कॉम्पॅक्ट होत गेलेलं आहे। म्हणजे जगाशी जुळण्याच्या आधी आपण स्वतःशी जुळायला पाहिजे असं मला वाटतं। लोकांना सेल्फ अवेअरनेस नाही हो मॅडम, म्हणून ह्या सगळे प्रॉब्लेम्स होतात। जर तुम्ही स्वतः सोबत टाईम स्पेंड कराल, स्वतःला ओळखाल, स्वतःच्या हॉबी, स्वतःचं पॅशन्स फॉलो कराल, तर मला असं वाटतं की या सगळ्यांची गरजच पडणार नाही। बघ, आता तू पॅशन हा विषय केला आहेस म्हणून तुला सांगते की ज्या मुलीने आत्महत्या केली, 11व्या माळ्यावरून तिने उडी घेतली, जेमतेम ती 17 वर्षाची होती, म्हणजे तिने तिचं वयाचे फार कमी दिवस पाहिले होते आणि अशामध्ये तिने चिठ्ठी लिहून ठेवलेली होती की माझं पॅशन कंप्लीट होत नाही आहे म्हणून मी आत्महत्या करते आहे। तर काय हे असं पॅशन वैयक्तिकरित्याच त्याच्यावर डिसिजन घेणं योग्य आहे का? नाही मॅम, कसं आहे, प्रश्न येतो पूर्ण फॅमिलीचा। आपण तर आपला जीव देऊन जातो, पण आपल्या मागं जी आपली फॅमिली राहते त्यांना काय झेलावं लागतं नाही हे त्यांना माहिती। तर मला असं वाटतं की एक सामाजिक घटक म्हणून आपल्याला समाजाशी जोडून राहावं लागतं। तर कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी आपण आपल्या जे पॅरेंट्स आहेत त्यांच्याशी कन्सल्ट करायला पाहिजे, जे आपले मेंटॉर्स असतील, टीचर्स असतील त्यांच्याशी कन्सल्ट करायला पाहिजे। तिला पॅशन फॉलो करायचं होतं हे तिचं झालं, पण मग तिने ती ध्येय जो तिने गाठायचं होतं तिला त्या जिद्दीने तिने स्टँड घ्यायला पाहिजे होतं स्वतःच्या पॅशनसाठी। तिने समजून सांगायला पाहिजे होतं की नाही, जर मी हे करू शकली तर नक्कीच मी कुठेतरी माझं नाव झळकेल आणि माझ्या फॅमिलीचं सुद्धा नाव होईल। तर मला असं वाटतं इथे सामंजस्य थोडंसं हवं होतं फॅमिली आणि मुलांमध्ये।
बरं तुला असं वाटतं का की पालकांनी मुलांकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे? म्हणजे तू पण आज एक मुलगी आहे, तुलाही आईवडील आहे, तर तुझं आणि तुझ्या आईवडिलांचं कशा पद्धतीचं बॉन्डिंग आहे तुझं असलं पाहिजे? मॅम, माझं असं आहे की मी लहानपणापासून सगळ्या गोष्टी माझ्या आईसोबत शेअर करते, अगदी सगळ्याच. बरं, तर मला असं वाटते की मुलांनी खरोखर आपल्या गोष्टी मम्मी पप्पांसोबत शेअर करायला पाहिजे. माझ्या घरी असं आहे, मोकळं वातावरण आहे. मला तुला काहीही झालं, कुठलीही प्रॉब्लेम असली, तू माझ्याशी शेअर कर. त्यात माझे मामा खूप सपोर्टिव्ह आहे. तर मला म्हणजे माझं पूर्ण एन्व्हायरमेंट असं आहे की मी खाली पडायला गेले की ते लोक सावरायला मला आहेत, हा विश्वास माझ्याकडे आहे. म्हणून मी कुठलंही पाऊल उचलताना पहिले मी घरच्यांचा विचार करते की माझे घरचे मला सपोर्ट करतील का. जर उत्तर हो असलं तर मी निर्धास्त जाऊ शकते पुढे. तर मला असं वाटतं फॅमिलीचा पाठिंबा इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. बरं, तुझ्या पण मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असतील, कारण निगेटिव्ह पॉझिटिव्ह थिंकिंग हे आहेच आपल्या लाईफमध्ये. मग जेव्हा तुला असं निगेटिव्ह फील होतं किंवा लो फील होतं त्यावेळेला तू काय करते? मॅम, सर्वात सोपा उपाय स्वतःच्या मनातलं जे चालू आहे ना ते एका पेपरवरती लिहून काढणे. मी ओव्हर थिंकर आहे मॅम, माझ्या डोक्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात, पण सुसायडल थॉट्स अजूनपर्यंत मला कधीच आलेले नाही. कारण मी योगा मेडिटेशन पण करते, प्लस माझी स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस पण चालू असते. जेव्हा केव्हा मला लो फील वाटलं तेव्हा मी स्वामींच्या मंदिरात जाऊन त्यांना भेट देते, त्यांच्याशी बोलते, कधी स्वामीचा तारक मंत्राचा जप करते. म्हणजे असे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसमुळे माझी नेगेटिव्हिटी खतम होते मॅम. आणि बस पॅरेंट्स तर आहेतच सोबत. तुला काय वाटतं की काय पालकांचं दुर्लक्ष होते आहे मुलांकडे, त्याच्याचमुळे हे सुसाईड करत आहेत? मे बी आजकालच्या जनरेशनसाठी हा मेन प्रॉब्लेम आहे. आपण जे मनातलं यंग जनरेशन आहे ते शेअर नाही करत पॅरेंट्ससोबत काय आहे ते. आणि पॅरेंट्सना असं वाटतं की ठीक आहे यार, हा चांगला चालू आहे, म्हणजे बाहेरून बघतात ते की नाही हा चांगला आहे, बट मेंटली तो व्यक्ती किती डिस्टर्ब आहे हे आजकाल कोणी लक्ष देत नाही. आपण म्हणतो की यंग जनरेशन सोशल मीडियाच्या आहारी गेली, पण आजकाल पॅरेंट्स पण तेच करत आहे. पॅरेंट्स हे करत आहे की मोबाईल यूज करत आहे, टी व्हीज बघत आहे, पण फॅमिली टाईम जर स्पेंड करायला पाहिजे आपण, तो नाही करत आहे. ते सांगतात आपल्याला की तुम्ही सोशल मीडिया यूज नका करू किंवा मोबाईल यूज नका करू, तुम्ही अभ्यास करा. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही अभ्यास करा, ठीक आहे आम्ही अभ्यास करू. आजकालच्या जनरेशनचा प्रॉब्लेम हा आहे की सगळे म्हणतात की पेपर ऑफ पीस कॅन नॉट डिसाईड द फ्युचर, बट टुडेज रियालिटी इज ते डिसाईड करतं की आपलं फ्युचर काय आहे. कोणी हे नाही विचारत की तुम्ही कुठल्या याच्यातून आला, घरून आला, की तुमची घरची संपत्ती कशी आहे, की तुम्ही व्यक्ती कशी आहे, कोणी विचारत नाही. तुम्हाला हेच विचारते तुमचं ग्रॅज्युएशन किती झालं, तुम्हाला नोकरी आहे का नाही सध्या. आणि सध्याच्या काळात मनीला खूप प्रायोरिटी आहे. पैसा असेल तर सगळे नातेवाईक जवळ येतात, नाहीतर कोणी जवळ येत नाही. त्याच्यामुळे असे मुलं ना डिस्टर्ब होऊन गेलेले आहे, एकदम असे कोंडल्यासारखे झालेले आहे. त्यांच्यामागे एवढं टेन्शन आहे की नाही यार, आता जर हे माझं क्लिअर नाही झालं तर घरच्यांचं कसं, हे असं नाही झालं तर. आणि मेन प्रॉब्लेम आहे एज्युकेशनचा पैसा, जो आता सरकारने हँडल केलेला आहे मुलींसाठी की नाही होऊ शकत मुलींचं तर आम्ही देतो, प्रोव्हाइड करतो, तो क्लिअर झालेला आहे. पण कुठे कुठे असं वाटते की नाही यार, कोणीतरी सपोर्टला पाहिजे. आपण स्पेशली खरं तर मी मुलगी आहे ना, तर काही गोष्टी असतात ज्या आपण आईसोबत नाही शेअर करू शकत, पण फ्रेंड्ससोबत तरी शेअर करायला पाहिजे. मी हे नाही म्हणत की सुसाईड हे लास्ट स्टेज आहे म्हणून. तुम्ही तुमचे पॅरेंट्स आहे, फ्रेंड्स आहे, इनफॅक्ट टीचर आहे. आम्हाला आमचे टीचर खूप सपोर्टिव्ह भेटलेलं आहे, स्पेशली शुभम सर. कारण आम्हाला काहीही झालं किंवा काहीही लागलं आम्ही त्यांना शेअर करतो, ते आम्हाला प्रॉब्लेमचं सोल्युशन देतात. सो बरं, आता तू पण एक मुलगी आहे, तुला पण तुझ्या जीवनामध्ये पॅशन असेल, तर आपलं पॅशन हे फॅमिलीपेक्षा मोठं आहे असं तुला वाटतं का? नाही, फॅमिलीपेक्षा पॅशन मोठं नाही आहे, पण याचा अर्थ हे पण नाही की तुम्ही पॅशन सोडून द्याल. आता माझं पॅशन आहे की मला डान्सिंग करायचं आहे, पण नाही, मला घरच्यांनी म्हटलं की तू इंजिनिअरिंग कर. ठीक आहे, मी इंजिनिअरिंग करत आहे, माझं पॅशनही सांभाळत आहे. मी एकासाठी मी दुसरं नाही सोडत आहे, दोन्ही लेवलवर चालू आहे माझं. सो पॅशनसाठी घरच्यांना नाराज करणं किंवा मग पॅशनलाच चूज करणं हा पण सोल्युशन नाही आहे. बरं, आता ह्या मुलींनी तर केलंच आहे सुसाईड, परंतु त्याच्या व्यतिरिक्त 2 मुलांनीसुद्धा अमरावतीमध्ये सुसाईड केलेलं आहे, 2 तरुणांनी. तर तरुणांच्या आत्महत्यांबद्दल तू काय म्हणशील? मॅम, मेन रिझन आहे सोशल मीडिया. कारण आजकालची मुलं जे करायला पाहिजे ते सिरियसली नाही करत आहे. म्हणजे त्या पॅरेंट्स पैसे वगैरे लावत आहे कॉलेजमध्ये, कॉलेज नाही करत आहे, बाहेर बंक्स मारत आहे, फ्रेंड्ससोबत जात आहे. त्यांचं मुलांचं स्पेशली असं राहते की ह्या मुलांकडे हे आहे तर माझ्याकडे नाही आहे, घरच्यांना कसं मागाव. आणि त्यांची वेगळी प्रॉब्लेम राहते की ठीक आहे, मी मुलगा आहे, मला करावंच लागेल. मुलीचं काय आहे, ती लग्न करून शेवटी जाणारच आहे, पण मला करावं लागेल. असा मेंटल इश्यू जे आहे ना ते मनात भरून ठेवलं आहे त्यांनी. सो ते नाही करायला पाहिजे त्यांनी. मे बी मला माहीत आहे की मुलं आपली स्वतःची प्रॉब्लेम नाही शेअर करू शकत पॅरेंट्ससोबत, बट ॲटलिस्ट त्यांनी त्यांच्या पॅरेंट्ससोबत नाही पण फ्रेंड्ससोबत तर शेअर करावं. आणि मला तर एवढं वाटतं की कुठलाच मित्र आपल्या मित्राला हे सोल्युशन देणार नाही की तू जाऊन सुसाईड कर म्हणून.
ॲटलिस्ट कोणता ना कोणता तो चांगला सोल्युशन देईल ना, तर त्यांनी शेअर करायला पाहिजे. आजकालच्या जनरेशनची हीच प्रॉब्लेम आहे, शेअरिंग. ते कोणासोबत करत नाही. फक्त एक रूम राहते, एक व्यक्ती राहते आणि आपला फोन राहते, इथपर्यंतच मर्यादित राहिलेला आहे. आता तू एक युवक आहेस, तू पण स्ट्रगलर असशीलच, कारण स्ट्रगल केल्याशिवाय तर काही मिळतच नाही. तर तुला काय वाटतं की हे जे मुलं आत्महत्याकडे वळत आहेत, मुलं आणि मुली, तर तुला काय वाटतं त्याच्यामध्ये? आता आत्महत्या म्हणजे एक असा विषय झाला आहे की मुलांना वाटते हा लास्ट ऑप्शन आहे, पण हा खरं तर लास्ट ऑप्शन नाही आहे. अशा खूप अडचणी येतात आयुष्यात मुलांच्या, पण त्यातून ते बाहेर निघू नाही शकत. पण असं नाही आहे की त्यांनी शिक्षकांसोबत, आईवडिलांसोबत त्यांनी कन्सल्ट करायला हवं आणि असे खूप वेगवेगळे त्यांचं पॅशन पण फॉलो करायला हवं. तर म्हणजे त्याच्यातून त्यांचा डोक्यातून ते विचार बाहेर येतील. एक मुलगा म्हणजे नेहमी फक्त एक कधी मुलीच्या मागे लागतो, कधी याच्या मागे लागतो. एक रूम असते ज्यात मोबाईल घेऊन तो बसतो, त्यामुळे असे वेगवेगळे विचार डोक्यात येतात. मग आपण पाहतोच आहे मुलीवर किती अत्याचार होते. असं नाही आहे की मुलींवरच अत्याचार होतात, मुलांवर पण होतात. पण त्यामुळे मुलं खूप डिस्टर्ब होऊन जातात. त्यांना वाटते की मग आता काय करावं, समोर जाऊन काय करावं. मग ते त्यांना वाटेल लास्ट ऑप्शन आहे, पण हा लास्ट ऑप्शन नाही आहे. त्यांनी मेडिटेशन करायला हवं, वेगवेगळे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करायला हवं. त्यामुळे त्यांना एक समजेल, स्वतःच्या मेंदूमध्ये थोडं हे येईल. त्यामुळे त्यांचं हे होईल. तू कुठून आलेला आहे अमरावतीला? मी साईनगरमध्येच राहतो, परमनंट इथंच आहे आणि HVPMला इंजिनिअरिंग करत आहे. बरं, इंजिनिअरिंग करणं तुझं पॅशन होतं की काही वेगळं पॅशन होतं? खरं तर माझं पॅशन आहे, क्रिकेट खेळायचं होतं मला, पण माझे वडील नाही आहे, त्यामुळे मला घरची परिस्थिती समजली आहे. त्यामुळे मला आता आईने सांगितलं की इंजिनिअरिंग काहीतरी शिक्षण कर. सोबतच मी क्रिकेट पण खेळतो, पॅशन पण फॉलो करतो आणि इंजिनिअरिंग पण करतो. म्हणजे आपण आपल्या फॅमिलीसाठी आपल्या पॅशनला मुरड घालू शकतो असं वाटतं का तुला? नाही, असं नाही आहे, पण दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दोन्ही आपापल्या जागेवर महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपण बॅलन्स केलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट बॅलन्स केलं पाहिजे. मला क्रिकेट पण आवडतं, नाटक पण करायला आवडतं, त्यामुळे मी कॉलेजमध्ये नाटक पण करतो आणि कॉलेज पण सांभाळतो. खूप छान. बघा, या युवकांनी म्हटलेलं आहे की तुमचं पॅशन आणि तुमचं एज्युकेशन हे तुम्हाला बॅलन्स करता आलं पाहिजे. ते जर बॅलन्स केलं तर नक्कीच त्याच्यातून मार्ग निघतो. अजून एक युवती माझ्यासोबत आहे, आपण तिच्याकडून जाणून घेऊया. मला सांग की खरंच आत्महत्या हा पर्याय आहे का? नाही, आत्महत्या तर हा पर्याय नाही आहे खरं तर. कारण जीवन हे एकच वेळा भेटत असतं आणि जर आपण सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन जर आत्महत्या हेच एक गोष्ट ठरवली तर मग आपण पुढे काही बघितलेलंच नाही आहे ना. आता ही युवती फक्त 17 वर्षाची होती, तिनं अजून बाहेरचं जगही पूर्ण बघितलेलं नव्हतं आणि ती मला तर वाटते की अमरावती आणि जवळपासच्या शहरांच्या दूर कुठे कधी गेलीच नसन. तिला माहीतच नाही आहे की अजून जगात काय चालू आहे, अजून आपल्यासमोर कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहे आणि तिनं फक्त एका छोट्याशा गोष्टीला घाबरून आत्महत्या करून घेतली. तर हा उपाय नाही आहे खरं तर. तिला पॅशनच फॉलो करायचं होतं. सध्या तिच्या वडिलांची परिस्थिती वगैरे नसन, सपोर्ट नसन करत घरचे, किंवा मग म्हणजे कोणता इमोशनल वगैरे काही सपोर्ट नसन होत, कोणी फ्रेंड्स वगैरे नसतील की जे तिला समजून घेऊन तिला समजावून सांगतील. तर तिनं सध्या ते पॅशन बाजूला ठेवून दुसरं काही करायचं असतं. त्याच्यानंतर स्वतःच्या अर्निंगवरून नंतरही ते पॅशन फॉलो करू शकत असते तिचं. तू काय शिकत आहे सध्या? सध्या मी इंजिनिअरिंग करत आहे, कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग HVPM कॉलेजमध्ये. बरं, तुझं काय पॅशन होतं? मला तर म्हणजे इंजिनिअरिंग करायचंच होतं, हे पण माझं एक पॅशन आहे. पण मला याच्यासोबतच डान्सिंग मध्ये पण इंटरेस्ट आहे आणि बस डान्सिंग. मग तू तुझं हे पॅशन आणि तुझं स्टडी आणि फॅमिली याला कसं बॅलन्स करतेस? सध्या तर म्हणजे कसं, मला डान्सिंगमध्ये आवड आहे खूप आणि मला क्लासेस पण लावायचे आहे. पण म्हणजे इंजिनिअरिंग करता करता मी अपडाऊन करत असते इथूनच जवळच्या कामरगाववरून, तर त्यामुळं मला जास्त वेळही मिळत नाही. पण आता कसं मी इंजिनिअरिंग करत आहे, एवढा पैसा इकडे लागत आहे, तर मला असं वाटते की मी सध्या सिन्सिअरली त्याच्यावर फोकस केलं पाहिजे माझ्या स्टडीवर आणि काहीतरी चांगलं करून नंतर मी पुढे काही ना काही प्लेसमेंट तर होणारच ना. नंतर मी पैसे वगैरे लावून तिकडे चांगले डान्सिंग क्लासेस करू शकते प्रोफेशनल. आणि सध्या मी माझ्याकडून जे शिकणं होते ते यूट्यूब वगैरे मधून शिकतच असते. शहरामध्ये युवकांच्या आत्महत्यांचं प्रमाण खूप झालं आहे, तर तुम्हाला काय वाटतं की आत्महत्या हा पर्याय असू शकतो? नाही, आत्महत्या हा पर्याय म्हणजे असू शकत नाही. कारण की कसं आहे, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी निगेटिव्हिटी असतेच. पण आपण आपल्यासोबत मित्र असतात, आईवडील असतात, किंवा म्हणजे सगळ्यात जास्त तर मला वाटतं मित्रच असतात. त्यांना आपण कॉल करायला पाहिजे, बोलायला पाहिजे की यार माझ्या लाईफमध्ये असं चालू आहे, किंवा मग काही अडचण असली तर कॉल करायला पाहिजे, बोलायला पाहिजे. तर हे पर्याय नसू शकते. कारण की प्रत्येक, आता मी जॉब करतो, प्रायव्हेट जॉब करतो, त्याच्यामधील अडचणी खूप येतात.
त्याच्यामध्ये वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शनाची आपल्याला गरज असते. मग ह्या गोष्टीमध्ये आपल्याला एक मित्रच असा असतो की तो सगळ्या गोष्टी आपल्याला सुचू शकतो. तर आत्महत्या हा पर्याय नाही. आता केसेस खूप वाढत आहेत कारण प्रेशर तसं झालं आहे, कारण धावपळी जीवन झालं आहे, कॉम्पिटेटिव्ह वाढलं आहे सगळं, जागा कमी निघत आहेत किंवा मग एखादं म्हणजे 12वीचं एखादं जर घेतलं आपण समजा, आता मागच्या वेळेस ते नीट वगैरे झाली त्याच्यामध्ये पण भरपूर काहीतरी घोळ वगैरे झालता म्हणत होते. याच्यामध्ये डीप न जाता पण एक आत्महत्याला पर्याय नाही, म्हणजे पर्याय म्हणून आपण मित्र वगैरे फॅमिली वगैरे सर बोलू शकतो. आत्महत्या हा एक पर्याय नाही आहे. आजकाल अमरावती जिल्ह्यामध्ये आत्महत्याचा प्रकार खूप वाढलेला आहे. 2 वर्ष अगोदर एक 15 वर्षाची मुलींनासुद्धा केलं होतं आणि आता रिसेंटली ड्रीमलँड जो सोसायटी आहे त्या सोसायटीच्या वरच्या मजल्यावर एक मुलीनं खाली उडी मारून आत्महत्या केली आहे. पण त्यांचे घरचे जे आई बाबा आहे त्यांच्यावर जे पहाड तुटलं आहे ते कोणी समजू शकत नाही. पण त्या मुलीनं तो आत्महत्या करून आपला स्वतःचा जे श्वास आहे ते खतम केला, पण ते काही पर्याय झाला नाही. आजकाल मुलींना आणि जे शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जे काही आपत्ती आहे, कॉलेजमध्ये आहे, परीक्षामध्ये आहे, एक्झाममध्ये ज्याच्यातही आहे, त्यांनी ते जे म्हणजे त्याला जे कठीणाई आहे किंवा प्रॉब्लेम आहे हे आपल्या घरच्या लोकांसोबत डिस्कस केला पाहिजे. का आई किंवा बाबा मला असा प्रकारचा प्रॉब्लेम आहे, कॉलेजमध्ये ट्युशनमध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांना डिस्कस करून त्याचा सॉल्व्ह केला पाहिजे. आत्महत्या हा एक पर्याय नाही आहे. आता अमरावती शहरामध्ये गेल्या 3-4 महिन्यामध्ये जवळपास 4 ते 5 आत्महत्या झालेल्या आहेत. तर हे तरुणांमध्ये जे आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे याला नेमकी तुमच्यामध्ये काय कारण असू शकतं? आत्महत्येला एकच कारण असू शकते असं नाही. आत्महत्या करण्यासाठी बरेच वेगवेगळे कारणं असू शकतात. आताचे जे तरुण पिढी आहे ते उच्च शिक्षित तरुण पिढी आहे. मुलांचं MBBS झालेलं आहे, BA MS झालेलं आहे, बरेच प्रकारचं शिक्षण झालेलं आहे. स्पर्धा परीक्षेत हे पण एक कारण असू शकते. बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करतात, 4-4, 5-5 वर्षापासून UPSC MPSCचा अभ्यास करतात, नोकरी लागत नाही. रेल्वेचे पेपर देतात, पोस्टाचे पेपर देतात, बरेच वेगवेगळे पेपर देतात, पण त्यांना रिझल्ट भेटत नाहीत. रिझल्ट 2-4 वर्षापासून कोर्टामध्ये काही रिझल्ट असे आहेत की ज्यांची आशा असते त्यांना की हा रिझल्ट आपला आता लागेल, पण कोर्टाचा स्टे येते, त्याच्यामुळे पण दिरंगाई होत आहे रिझल्ट येण्यासाठी. यामुळे पण मुलं जे आहेत ते नाराज झालेले आहेत किंवा निराश झालेले आहेत. त्यामुळे मुलांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड आलेला आहे. त्यामुळं हा आत्महत्या करणे हा मार्ग असू शकत नाही. होऊ शकते आज तुम्हाला नोकरी नाही आहे, तुम्ही एवढे उच्च शिक्षित झाले आहे, तुम्ही MPSCचा अभ्यास करता, UPSCचा अभ्यास करत आहे, पण आज नाही तर उद्या तुम्हाला चांगला मार्ग मिळेलच. आत्महत्या करणे हे एक कारण असू शकत नाही. याच्यावर तुम्ही संयम ठेवला पाहिजे आणि वेळ दिला पाहिजे. आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही. तर मला तरुणांना हीच विनंती आहे की तुम्ही MPSC UPSCचा अभ्यास करत असणार, तुम्ही उच्च शिक्षित असणार, तुम्ही बेरोजगार असणार, तुम्हाला रोजगार मिळत नसेल तरी तुम्ही आत्महत्या हा पर्याय शोधू नका. याच्यावर मार्ग काढा, संयम ठेवा, तुम्हाला मार्ग सापडेल. बघ, आता जे तरुण आत्महत्या करत आहेत, आता जस्ट काही दिवसापूर्वी एका मुलीने पण सुसाईड केलं 11व्या माळ्यावरून घेऊन. त्याच्या आधी पण 2 मुलांनी पॉयझन घेतलं, एकाने फाशी लावून घेतली. तर एक युवा म्हणून तुला काय वाटतं की आत्महत्या पर्याय असू शकतो का? कसं आहे, पहिली गोष्ट सुसाईड करण्याचं कारण काय आहे का आईबाबांची एक्सपेक्टेशन खूप असतात. त्यांना काय वाटते का यांनी आमच्यासारखं शिकावं, आमच्यासारखं मोठं व्हावं, आमच्यासारखेच मार्क आणावं. त्यांचं एक म्हणणं आहे का तुम्ही आमच्यासारखं करा. तुम्ही ते एक टेन्शन टाकता त्यांच्यावर, त्यामुळे प्रेशर राहते. ते विचार करतात का पैसे कमवू, काय कमवू. त्यांना आता जसं मी एका क्लासमध्ये आहे तर एक विचार येते आता आईबाबाकडून पैसे कसे मागू, काय करू. एक टाईमला अशी वेळ येते का फीस नाही भरू शकत, काहीच नाही भरू शकत. त्या विचाराने ते एक प्रकारचे मग ते मार्ग शोधत नाही. आणि काही आजकालच्या प्रेमाच्या फंदात पडतात, काही पडतात, त्याचं मग त्यांचं मुलांना ते तर वेगळं चालतं. पण या एक गोष्टीमुळे कसं आहे का घरच्यांनी एक्सपेक्टेशन्स कमी ठेवल्या पाहिजे. त्यांना आजूबाजूचं टेन्शन असते कारण की त्यांनी डिमोटिवेट होतात, हे होतात, त्यामुळे पण ते सुसाईड करतात. आणि सुसाईडचं मूळ कारण हे आहे का बा आताचे जे शिक्षण आहे त्याला सपोर्टिव्ह नाही आहे, म्हणजे सपोर्ट नाही करत. तुम्ही करा तर करा, नाही करा तर नका करू, तुमच्या भरोशावर नाही, असं चाललेलं आहे. पण माझं एक म्हणणं आहे सुसाईड, कारण की सुसाईड हा मार्ग चांगलाच नाही निवडायचा. पण पॅरेंट्सने का त्याला नेहमी सपोर्ट केला पाहिजे. सपोर्ट करा, जसं तुम्ही सपोर्ट कराल ना त्याचं ऐकून घ्या, बसून ऐकून घ्या म्हणणं काय. पण काही गोष्टी अशा ते सांगू नाही शकत मुलं. काही गोष्टी असतात जसं मी आहे का मी काही गोष्टी सांगू नाही शकू राहिलो, पण मी सुद्धा सहन कराल. पण सुसाईड हा मार्ग नाही आहे ना, तसं म्हणणं आहे. माझं एकच म्हणणं आहे का यंग जनरेशननी सुसाईड नाही करावं. काही असं
एक मित्र पकडा किंवा कोणी एका चांगला युवा पकडा तेव्हा समजू शकेल, पण सुसाईड करणं हे चांगलं नाही. बरं, जेव्हा तुला निगेटिव्ह विचार येतात अशा वेळेला तू काय करतोस? मी काय नाही, माझं वेगळं आहे. तर मी काहीच, मी फक्त रात्री एकच आहे का मी बाहेर निघून जातो आणि बस फिरतो. एकच आहे माझं, कसं आहे मी नेचरला उघडून पाहतो, नेचरला समजतो, मग त्यामुळे माझं थोडासा बदल आहे. नाही तर मला ते विचार भरपूर येत होते, मी तर कधी पण सोडून घरं सोडूनच जात होतो. पण माझं एकच आहे का बा मी नेहमी पिक्चर पाहतो ना, तर मी नेहमी ऐकलं आहे का जेव्हा तुम्हाला काही वाटतं तर तेव्हा तुम्ही नेचरमध्ये जा, नेचरला ओपन माइंडेड समजा, तेव्हा तुम्हाला समजेल. आत्महत्या करणं हा पर्याय आताच्या मुलांना खूप सोपा वाटतो, पण आयुष्य त्याहीपेक्षा मोठं आहे. आयुष्य जगलं पाहिजे, आयुष्य जगण्यासाठी असतं, आत्महत्या करण्यासाठी नसतं. आत्महत्या करण्याला आजकालचे जे कारणं आहेत हे ट्रेस आहे, छोट्या छोट्या अपेक्षा पूर्ण न होऊन रागावणं असेल, घरातले एक वातावरण तयार होतं आहे ते असू शकतं की घरामध्ये टी व्ही, मोबाईल या सगळ्या गोष्टींमुळं जो वातावरण आता जे तयार होतं आहे त्यामधून ट्रेस तयार होतो आहे आणि ट्रेसमधून मुलं हे आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. तर या अशा आत्महत्या करणं हा शेवटचा पर्याय नाही. यापेक्षाही जग मोठं आहे, जग बघितलं पाहिजे, जग जगलं पाहिजे आणि जग जे आपल्याला ईश्वराने दिलेलं आहे ते ईश्वराच्या इच्छेने संपलं पाहिजे. बस एवढीच मी आत्महत्या या विषयात सांगू शकतो तुम्हाला. बरं, मुलांच्या पालकांकडून आजकाल अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की पालक आम्हाला वेळ देत नाही किंवा पालक समजून घेत नाही. तर एक पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये? यामध्ये दोन गोष्टी आहेत. काही काही ठिकाणी पालक खरंच समजून घेत नाही, त्यांच्यावर ते जो काय आता स्पर्धात्मक युगाचा जो प्रेशर आहे ते पालक काही देतात पण, आणि त्याच्यामुळे सुद्धा मुलं बॉदरेशनमध्ये येतात, त्यांना कॉम्पिटिशनमध्ये टिकणार नाही याची भीती असते. त्याच्या उलट दुसरं आहे असं सांगता येईल की मुलांच्याही डोक्यामध्ये असं होतं आहे की घरच्यांच्या खूप माझ्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्यांच्या मी अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. छोटी जरी घरच्यांची अपेक्षा असली तरी त्याला खूप मोठं समजलं जातं आणि मला आता माझं वैयक्तिक जीवन वगैरे आहे असंही समजलं जातं. दोनही बाजू आहेत त्यामध्ये की पालकांनीसुद्धा जास्त प्रेशराईज करू नये. या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपला मुलगा टिकेलच असं नाही आहे. तुमच्या मुलामध्ये काही वेगळे गट्स असतात, त्यावर ते फोकस केलं पाहिजे आणि तेच विकसित करण्यासाठी घरच्यांनी प्रयत्न केले पाहिजे. हालाकी जे काही कॉम्पिटिशन आहे, स्पर्धात्मक युग आहे, मार्कचं जग आहे, तर या विषयात न मुलांना आपल्या अडकवता त्यांना खरं जीवन जगू दिलं पाहिजे असंच मी पालकाला सूचना करेन आणि विद्यार्थ्यांना आणि तरुणांनासुद्धा अशी सूचना करेल की या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपण अडकू नये. घरच्यांनी आपल्याला ज्या सूचना केलेल्या असतात कधीकाळी त्या बरोबरही असू शकतात, त्याबाबत आपलं काही गैरसमज असेल, त्याच्यामुळे असं वाटत असेल की नाही इकडे माझ्यावर प्रेशर आहे, पण प्रेशर वगैरे नसतं. कधी कधी घरच्यांचंही बरोबर असतं. मुलांनीसुद्धा ते काही घरच्या ज्या परिस्थिती आहे, जी स्थिती आहे, घरच्यांची स्थिती घरच्यांच्या काही इतर परिस्थितीवर अवलंबून असते, त्यामुळे ते आपल्याला तशा काही गोष्टी सांगत असतात. तर त्याही आपण घरची परिस्थितीनुसार आपण जगात वावरावं आणि अशा चुकीच्या गोष्टी करण्यापासून तरुणांनी थांबावं. जी घटना झाली अमरावतीमध्ये की 11व्या माळ्यावरून त्या मुलीने उडी मारली आणि आत्महत्या करली, तिचं म्हणणं होतं की माझं पॅशन मी पूर्ण करू शकत नाही म्हणून मी आत्महत्या करते आहे. तर तुला काय वाटतं की हा अंतिम पर्याय असू शकतो? नाही, मुळीच हा अंतिम पर्याय तर नाही आहे, कारण की लाईफमध्ये खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि कसं आहे कोणती गोष्ट एक परफेक्ट वेळेवर येते. तर माझ्या मते तरी आत्महत्या करणं हा काही बरोबर नाही आहे. तर ताईने जेही केलं ते तर चुकीचंच केलं आहे, बट लाईफमध्ये तिला अजून अपॉर्च्युनिटी आल्या असत्या, नवीन नवीन मार्ग भेटले असते. आत्महत्या हा एका टेम्पररी प्रॉब्लेमचा परमनंट सोल्युशन आहे. तर आपण थोडं वेट केलं आणि नवीन अपॉर्च्युनिटी, नवीन काही मार्ग शोधले तर नक्कीच आत्महत्या हा लास्ट ऑप्शन तर नाही आहे माझ्या मते. बरं, जेव्हा तुला निगेटिव्ह विचार येतात मनामध्ये किंवा तू निगेटिव्ह होतं त्यावेळेला तू काय करतोस? ॲक्च्युली खरं सांगावं तर माझं सध्या निगेटिव्ह फेज चालू आहे. माझा बॅकलॉग वगैरे लागलेला आहे, तर मला एवढं काही चांगले पर्सेंट पडले नाही, पण तरी मी या सिच्युएशनमधून कसं टॅकल करेल मी याच्यावरच फोकस करतो. पॉझिटिव्ह राहतो, जे चांगल्या गोष्टी घडतात त्याच्याकडे लक्ष देतो आणि स्वतःला इम्प्रूव्ह कसं करता येईल, या गोष्टींनी कसं शिकता येईल, बस मी ते एका प्रॉब्लेमपासून काय शिकता येईल आणि समोर कसं वाढता येईल बस याच्यावर मी लक्ष देतो. को क्या लगता है कि सुसाइड लास्ट ऑप्शन है? नहीं मैडम, सुसाइड लास्ट ऑप्शन तो नहीं होना चाहिए, क्योंकि हमारा जो जीवन है वो बहुत बड़ा है. हमें परेशानी से लड़ना ये हमारे लिए ही बना हुआ है. लेकिन आजकल की जो युवा पीढ़ी है उनको ये चीज़ समझ नहीं रही है. उनको ये लगता है कि आत्महत्या करने से हम सब ठीक हो जाएगा, पर उनको ये नहीं पता कि उनके घर वाले जो पीछे है वो उनके ऊपर क्या बीतती है. जब आपके दिल में निगेटिव ख्याल आते हैं तब आप क्या करते हो? मैडम, हमारे अगर मन में कभी निगेटिव ख्याल आता भी है तो हम उसको पॉजिटिव में कन्वर्ट करने की कोशिश करते हैं, मेडिटेशन करने की कोशिश करते हैं. ऐसा करते हैं कि हमको निगेटिव विचार बहुत कम आए.
लेकिन लाइफ ऐसी है आजकल की कि बहुत जल्दी परेशानी आ जाती है। हम अगर कितना भी अच्छा सोचे ना, लेकिन कुछ ना कुछ ऐसा हो जाता है लाइफ में कि आपको परेशानी आनी है। लेकिन आपको अगर वो परेशानी से अभी हार जाओगे तो ज़िंदगी बहुत बड़ी है। तो उससे लड़ना ही हमारा एक मात्र उद्देश्य होना चाहिए आज की तारीख में। तो पेरेंट ने क्या करना चाहिए ऐसी सिचुएशन में? अभी पेरेंट ने क्या करना चाहिए? पेरेंट्स ने मैडम पॉजिटिव थिंकिंग रखनी चाहिए बच्चों के लिए। अगर वो जैसे कोई पढ़ाई करता है तो उनको ऐसा रखना चाहिए कि ठीक है 2-4% कम भी आए तो उनके ऊपर प्रेशर नहीं देना चाहिए। अगर ज़्यादा प्रेशर आप दोगे बच्चों के ऊपर तो वो चीज़ फिर उनके ऊपर हावी हो जाती है। तो उसके लिए बच्चे वो फिर अपने माइंड में जल्दी ले लेते हैं, क्योंकि आजकल के जो मैंने बताया ना, मोबाइल का ज़माना है और इंटरनेट का ज़माना है, तो उसके लिए लोग बहुत जल्दी यानी उसको कैचअप कर लेते हैं अपनी लाइफ को। तो ये चीज़ नहीं होनी चाहिए। सुसाइड जो है ये बहुत ही नेगेटिव थिंकिंग है। ये आजकल के बच्चों को समझनी चाहिए और सबको समझनी चाहिए, बच्चों को नहीं। तो बस यही मेरा है कि सुसाइड ना ही करे और उससे अगर परिस्थिती लढेंगे तो वो बहुत अच्छा है। काय वाटतं तुला की आत्महत्या केल्याने सगळे प्रश्न सुटतात? नाही मॅडम, शेवटचा आत्महत्या शेवटचा पर्याय आहे, पण तो ताईने जो निवडला की नाही ते चुकीचं आहे. कारण की प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे जीवनामध्ये. आता तुम्ही समोर कॅमेरा घेतला आहे, ते फुटपाथवर राहतात, त्यांना प्रॉब्लेम आहे, तुम्हाला स्वतःला प्रॉब्लेम आहे, आम्हाला आहे, याला आहे, प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे. पण मग आत्महत्येचा पर्याय नाही ना. तर त्यांच्या आईवडिलांच्याकडे त्यांनी पाहायला पाहिजेत ना. आपण एवढं मोठं शिकतो वगैरे, फेलियर तर सगळ्यांना येतं ना जीवनामध्ये, पण मग त्या फेलियरला ॲक्सेप्ट करून आपल्या पुढे जायला पाहिजे. आता मी सध्या स्पर्धा परीक्षा करतो. आता SSC खूप सारे एक्झाम दिले, नाही होत कधी कधी क्रॅक. आता मी SSC GDचा एक्झाम झालेला आहे. 3 महिने झाले मॅडम, आज रिझल्ट लागला त्याचा, अजून ग्राउंडची तारीख नाही झाली. आता परिस्थिती असते मॅडम प्रत्येकाची, पण मग आत्महत्या शेवटचा पर्याय नाही आहे. काय कॉलेजला ग्रॅज्युएशन करून जॉबला नाही आहे, कुठं इंटरव्ह्यूला गेलं तिथं पण गर्दी राहते, कुठं राहते. स्ट्रगल प्रत्येका लाईफमध्ये आहे ना. आता एज्युकेशन भरपूर आहे ना, प्रत्येक ठिकाणी एज्युकेशन आहे. आता फास्ट जमाना झालेला आहे, पण याचा अर्थ येणे नाही की आपण आपली ॲव्हरेज स्टुडंट बी पुढे जाऊ शकतात ना. बरं, पॅशनला जीवनामध्ये किती महत्त्व दिलं पाहिजे? पॅशनला महत्त्व दिलं पाहिजे ना मॅडम, असं नाही आहे. जीवन जगता जगता पॅशन बी जपता आलं पाहिजे. आपलं जे आता ॲक्टिव्हिटीज राहते प्रत्येक, कोणाला स्पोर्ट आवडतं, कोणाला डान्सिंग वगैरे काही समथिंग गेम असतात ते आवडतात, पण याचा अर्थ हे नाही हे आपली मनाची इच्छा असते ती पूर्ण केलीच पाहिजेत ना. जीवन त्यासाठीच असतं ना, मनाची इच्छा. पण आत्महत्या शेवटचा पर्याय नाही आहे माझं म्हणणं आहे. प्रत्येका लाईफमध्ये प्रॉब्लेम येतात, त्यांना फेस करता आलं पाहिजे. स्ट्रॉंग बी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. कधी कधी असं वाटतं की बा आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे, तर आपल्यापेक्षा तर आपण कसं कोणाला जज नाही करू शकत ना, म्हणून नाही शकत की हे छोट्या लेवलचं आहे, तर त्यांच्याकडे पाहून बघायचं. आपण आता इथं अमरावतीला एवढे मोठे पूल आहे, त्याच्याखाली किती लोक सहवास करतात, त्यांच्याकडे पाहून आपण शिकू शकतो. प्रत्येक व्यक्तीपाशी पाहून शिकू शकतो की बा हा जगू शकतो, आपण कोण नाही जगू शकत. आपल्या लाईफमध्ये सर्वच आहे ना. 2 टाईम जेवण भेटत आहे, घर आहे, दार आहे, समजा प्रत्येक गोष्टी राहते ना. सर्वायवल करण्यासाठी करावंच लागेल आपल्या लाईफमध्ये.